नांदगाव विधानसभा मतदारसंघात सरासरी 58 ते 60% मनमाड शहरात सरासरी 53 ते 55% मतदान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली। ग्रामीण भागात सरासरी 60% दरम्यान मतदान झाल्याची माहिती हाती आली आहे। भारतीय लोकशाहीचा उत्सव अर्थात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सोमवारी दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत मनमाड शहरातील 59 मतदान केंद्रावर अतिशय उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली। सायंकाळी 6 वाजेपर्यंत नांदगाव विधानसभा मतदारसंघ ग्रामीण भाग शहर आणि परिसरात सरासरी 58%, नांदगाव तालुक्यात 60.70% इतके मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। संपूर्ण महाराष्ट्रात केंद्रस्थानी आलेल्या प्रतिष्ठेच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार विद्यमान खासदार व केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि महाविकास आघाडीचे तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे आणि इतर पक्ष अपक्ष असे 8 असा एकूण 10 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये असलेला निरुत्साह एकूणच राज्याची आणि केंद्रातील परिस्थिती, वाढती महागाई, बेरोजगारीचा उन्हाचा तडाखा एकूणच पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्याचे मोठे प्रयत्न सर्व राजकीय पक्षांना करावे लागले। लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदानाबाबत झालेली व्यापक जागृती, विविध उपक्रमातून मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न, मतदारांसाठी विविध सोयी सुविधा आणि अखेरच्या टप्प्यात रंगलेला प्रचार, त्यामुळे मग नागरिकांचाही बराचसा उत्साह या निवडणुकीत दिसला। सुरुवातीला एक तास जवळपास काही अपवाद वगळता सर्व मतदान केंद्रावर शुकशुकाट होता। मात्र मनमाड हे कामगार वस्तीचे गाव असल्याने रेल्वे वसाहतीसह काही कामगार वस्ती असलेल्या भागांमध्ये मतदान केंद्रावर सकाळी मात्र चांगलीच गर्दी दिसून आली। चाकरमान्यांनी सकाळी प्रथम मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर ते आपल्या कर्तव्याला मार्गस्थ झाले। जवळपास 7 ते 9 या 2 तासामध्ये सर्वात मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी सरासरी 10 ते 12% इतकी होती। मात्र सुशिक्षित एरिया असलेल्या वस्त्यांमध्ये मतदान केंद्रावर मात्र सकाळी 8 नंतर मतदानासाठी नागरिक येऊ लागले आणि तुरळक गर्दी होऊ लागली। काही केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या। यात प्रामुख्याने मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला छत्रपती शिवाजी महाराज चौक प्राथमिक शाळा, तसेच मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयातील 2ही मतदान केंद्र, मनमाड महाविद्यालयातील मतदान केंद्र, गुरु गोविंद सिंग हायस्कूलमधील मतदान केंद्र, रेल्वे इन्स्टिट्यूट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगण आदी मतदान केंद्रावर सकाळी मतदानाच्या मतदारांचा चांगलाच उत्साह दिसून आला। त्यानंतर पुन्हा एकदा मतदारांची गर्दी प्रत्येक मतदान केंद्रावर वाढू लागली। सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी चांगलीच वाढली। दुपारी 3 पर्यंत सर्वत्र 41% वर मतदान गेले। आज सोमवारी शहराचे तापमान 40 अंशावर पोहोचल्याने उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवत होता। मात्र या तडाख्याची पर्वा न करता अनेक मतदान केंद्रावर 11 नंतर चांगलीच गर्दी झाली। प्रामुख्याने मुस्लिम बहुल वस्त्यांमधील केंद्रावर अक्षरशः रांगा लागल्या होत्या। दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत पुन्हा एकदा मतदान केंद्र ओस पडली। अत्यंत तुरळक गर्दी काही केंद्रावर दिसून आली। दुपारी 4 वाजेपासून मतदानाचा प्रचंड उत्साह वाढला ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या। अनेक मतदान केंद्रावर वेळ संपून गेल्यानंतर 6 नंतर मतदान केंद्र परिसरात आलेल्या सर्व मतदारांचे मतदान निवडणूक यंत्रणेने करून घेतले। त्यामुळे काही मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती। मनमाड शहर आणि परिसरामध्ये शांततेत आणि उत्साहात मतदान झाले। 2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून 63.50 मतदान झाले होते। उन्हाचा तडाखा वाढल्याने दुपारी मतदानावर चांगलाच परिणाम जाणवला। दरम्यान निवडणूक यंत्रणेने यंदा मतदारांसाठी विविध सोयी सुविधा करण्यात आल्या होत्या। यामध्ये प्रामुख्याने काही केंद्रावर सेल्फी पॉइंट उभारण्यात आले होते। मतदान प्रक्रिया करून आल्यानंतर प्रत्येक जण या सेल्फी पॉइंटवर आपल्या भ्रमणध्वनीवरून हा क्षण टिपण्यात गर्क होताना दिसून आले। नव्याने मतदार यादीत नाव समाविष्ट झालेले 9 मतदार उत्साहाने मतदान प्रक्रियेत प्रथमच सहभागी झाले। ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव आदींनी देखील मतदानाचा हक्क बजावला। काही परिवाराने सहकुटुंब सहपरिवार देऊन एकत्रितपणे मतदानाची प्रक्रिया पार पडली। आज सकाळपासून सोशल मीडियावर मतदानाची प्रचंड जनजागृती करण्यात येत होती, त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली। उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक त्या मतदान केंद्रावर मंडप उभारण्यात आले। शिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर पाण्याची व्यवस्था करण्यात आली। रेल्वे विभागातील मतदान केंद्र पूर्ण महिलांनी संचलित केले। सखी केंद्र म्हणून हे केंद्र प्रसिद्ध ठरले, तर काही मतदान केंद्रावर लहान मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली। सर्व मतदान केंद्रासह शहरात अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली। मतदान केंद्राच्या बाहेर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे बूथ उभारण्यात आले। नागरिकांना त्यांचे मतदान कोणत्या ठिकाणी आहे त्याची स्लिप देण्याचे काम तेथे झाले, त्यामुळे नागरिकांना मतदान करणे सहज सुलभ झाले। मात्र मतदान यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या स्लिप काही ठिकाणी तसेच अनेक मतदारांपर्यंत पोहोचल्या नाही अशी तक्रार मतदारांनी केली। शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अनेक मतदान केंद्रावर नागरिकांची चांगलीच गर्दी दिसून आली। मतदानाबाबत व्यापक जनजागृती करण्यात आल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने सकाळी मतदान करण्यासाठी केंद्रावर पोहोचल्याचेही दिसून आले। कारण उन्हाचा तडाखा दुपारी प्रचंड वाढतो, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी मतदान करून घेण्यावर भर दिला।
ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, वृद्ध, तरुण-तरुणी आणि सहकुटुंब मतदार कुटुंबाने सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. शहरातील रेल्वे परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर मात्र सकाळनंतर सायंकाळी चांगली गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. लोकशाहीच्या या उत्सवात मनमाड शहरात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद दिसून आल्याचे राजकीय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आता निकाल काय लागणार यासाठी उमेदवारांची धडपड वाढली आहे. उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा, चला लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊया असे संदेश आज सोशल मीडियावरून दिवसभर फिरत होते. मतदान प्रक्रियेमुळे आज सकाळपासूनच शहरातील बाजारपेठेमध्ये शुकशुकाट जाणवत होता. मेन रोडसह विविध रस्त्यांवर नागरिकांची चांगली गर्दी असते, पण तो उन्हाचा तडाखा आणि मतदान प्रक्रिया यामुळे बाजारपेठेमध्ये आज शुकशुकाट दिसून आला. भाजी बाजारामध्ये देखील नेहमीप्रमाणे गर्दी दिसली नाही. ग्रामीण भागातून आलेले भाजी विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसून आले. अनेक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून नंतर गावाला जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सकाळी मनमाड बस स्थानक परिसरात चांगली गर्दी दिसून आली. मनमाड बस आगारातील 42 बसेस देवळा, चांदवड तालुक्यात मतदानासाठी पाठवण्यात आल्या. त्यामुळे गेले 2 दिवस मनमाड बस आगारातील वाहतुकीला मोठा फटका बसला. धुळे, नगर, पुणे या मार्गावर नेहमीच्या फेऱ्या कमी झाल्या तर ग्रामीण भागातील फेऱ्यांना देखील मोठा परिणाम जाणवला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलावाचे कामकाज बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणला नाही. शहरात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची चर्चा दिसून आली. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. भारती पवार यांनी किनवट या आपल्या पारंपरिक मतदान केंद्रावर, तर महाआघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनीही आपल्या गावातील मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावला. नांदगाव तालुक्याचे शिवसेना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी भारती पवार यांच्या प्रचारासाठी मोठा पुढाकार घेतला होता. मतदारसंघात तसेच ग्रामीण भागात मतदारांना त्यांनी आवाहन केले. त्यांचे सर्व शिवसेना कार्यकर्ते तसेच फरहानदादा खान, मयूर बोरसे, सुनील हांडगे, साईनाथ गिडगे, बबलू पाटील, भारतीय जनता पक्षाचे नितीन पांडे, पंकज खताळ, नारायण पवार, संदीप नरवडे, सचिन संघवी, सचिन दराडे, जय फुलवाणी सर्व पक्ष कार्यकर्ते आपापल्या मतदार बूथवरून मतदारांच्या संपर्कात होते. त्याचबरोबर आपल्या वार्डात राजाभाऊ अहिरे, राजाभाऊ पगारे, सुधाकर मोरे आदी मतदारांच्या संपर्कात होते. महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, उपजिल्हा प्रमुख संतोष बडीत, माधव शेलार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर पाटील, विनय आहेर, काँग्रेसचे शहराध्यक्ष नाजिम भाई शेख कार्यकर्ते आदींनी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शहराच्या विविध भागातून मतदाराशी संपर्क साधण्याचे काम केले. व्यापारी, व्यावसायिक, विद्यार्थी आणि महिलांमध्ये मतदानाचा उत्साह दुपारी चांगला जाणवला. मनमाड शहरात एकूण 59 बूथ आहेत. 63,072 एवढे मतदान आहे. त्यातील 32,160 पुरुष तर 36,910 महिला आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बदललेली राजकीय समीकरणे, समाज, जातीपातीचे राजकारण आणि अशा एकूणच पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार डॉ. भारती पवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासह इतर पक्ष, अपक्ष असे 8 उमेदवार यांच्या सरळ लढत या निवडणुकीतून दिसून येत आहे. इतर पक्ष आणि अपक्षांच्या उमेदवारीने निवडणुकीतील चुरस यंदा चांगलीच वाढली.